आयटक आशा संघटनेने यवतमाळ जिल्हा परिषदेवर धडक दिलेली आहे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते व आशा व गटप्रवर्तक संघटनेने 23 मार्च रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढला. शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीदी दिनाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या या मोर्चाने प्रशासकीय यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले. मोर्चाचे नेतृत्व आयटकचे जिल्हा कार्याध्यक्ष दिवाकर नागपुरी यांनी केले. संघटनेचा मुख्य आक्षेप शासनाच्या एकाच निर्णयाच्या वेगवेगळ्या अर्थावर आहे. कोरोना काळात ग्रामपंचायत कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांना 22 महिन्याचा प्रोत्साहनपर भत्ता अदा करण्यात आला आहे. मात्र आशा स्वयंसेवकांच्या बाबतीत जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ एकदाच 1000 रुपये देऊन बोडवण केली आहेत. यामुळे आशा स्वयंसेवकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून यावर तातडीने मार्ग काढण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या. यात थकीत मानधन, स्मार्टफोन व डेटा, ऑनलाईन 5G अँड्रॉइड फोन, सिम कार्ड सक्ती करू नये, प्रलंबित मोबदला लवकरात लवकर द्यावा, सेवा शर्ती व वेतन लवकरात लवकर द्यावे, किमान 25,000 रुपये मानधन लागू करावे व इतर सुविधा देण्यात याव्या, अशा वेगवेगळ्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.